महाराष्ट्राचं राजकारण काय गंमतशीर वळणावर जाऊन पोहोचलंय बघा. खरं तर इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून प्रवेश करणार आहेत अशी चर्चा. आता हे 6 खासदार कोण यांच्या नावावर बरीचशी चर्चा देखील सुरू झाली. पण आता भाजपनंच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक वेगळीच ऑफर दिली आहे. एकनाथ शिंदेंनी आपला पक्ष जर भाजपमध्ये विलीन केला तर एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देऊ असा खळबळजनक दावा ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी केला. त्यांनी या संदर्भात एक ट्विटच केलेला आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ही जी माहिती आहे ही खात्रीशीर सूत्रांकडूनच नव्हे तर काही प्रतिष्ठित मोठ्या पदांवरील लोकांकडून कळालेली आहे आणि भाजपनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. फक्त अट एकच आहे की त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करावा. आता याच्या मागचं कारण काय आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निस्तेज करण्यासाठी हा डाव कदाचित भाजपच्याच काही वरिष्ठांकडून सुरू झालाय का असा प्रश्न देखील या ठिकाणी असीम सरोदेंनी उपस्थित केला. खरं तर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार आणि काय पाहायला मिळणार आहे सांगता येत नाही. पण जे 6 खासदार ठाकरे सेनेतून फुटून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जर गेले तर एकनाथ शिंदे यांचं महाराष्ट्रातील बळ तर वाढणारच आहे पण शिवाय केंद्रातलं बळ देखील वाढणार आहे आणि एकनाथ शिंदेचे 13 खासदार होणार आहेत. म्हणजेच केंद्रामध्ये एकनाथ शिंदेचे 13 खासदार यामुळं महाराष्ट्रात देखील महायुतीतला मोठा भाऊ म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जाणार आहे आणि अशा वेळी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपकडून देण्यात येण्याचं या ठिकाणी ट्विट असीम सरोदे यांनी केलंय. खरं तर हे 6 खासदार फुटल्यानंतर जर शिवसेनेच्या शिंदे गटात गेले तर त्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचाच पक्ष भाजपमध्ये विलीन करावा आणि मग त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येईल अशी चर्चा आहे असं खात्रीशीर सूत्रांकडून समजतंय असं ट्विट असीम सरोदे यांनी केलं. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय. एकीकडे ओमराजे निंबाळकरांनी ऑपरेशन टायगर यालाच धक्का लावलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे की मी अजून शिंदे सेनेत गेलोय या निर्णय घेतलेला नाही, मी अजून शिंदे सेनेत जाण्याचा निर्णयच घेतलेला नाही याचं उत्तर मी मतदारसंघात गेल्यानंतर देणार आहे. आणि आता ते तर पुण्यात आहेत, बाणेरमधल्या एका इमारतीतल्या फ्लॅटमध्ये आहेत. त्यामुळे ते जेव्हा धाराशिवमध्ये जातील साहजिकच जर ते पुण्याला निघणार असतील पुण्याहून धाराशिवकडे तर उद्याचा आणि परवा दिवस या 2 दिवसात त्या ठिकाणी कार्यकर्ते समर्थक यांच्याशी ते चर्चा करतील. मतदारसंघात या गोष्टीवर चर्चा होईल. पण ठाकरे सेनेनं जी कारणे दाखवा नोटीस दाखवलेली आहे त्याचं काय, त्याच्यावर ओमराजे निंबाळकर काय उत्तर देणार. बरं, यामुळे जे 5 खासदार फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामध्ये यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख असतील, हिंगोलीचे नागेश पाटील अष्टीकर असतील, परभणीचे संजय जाधव असतील, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे असतील आणि तिकडे ईशान्य पूर्वचे संजय दिना पाटील असतील. या 5 जणांच्या राजकीय भवितव्याचं काय. कारण की 2/3 खासदार फुटले तर कदाचित स्वतंत्र गट या ठिकाणी अस्तित्वात येऊ शकतो असं म्हटलं जातं. पण आता तर ओमराजे निंबाळकरांनीच या ऑपरेशन टायगरमध्ये खोडता घातलेला आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. याच बाणेरच्या फ्लॅटमध्ये शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी, डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, त्यांचं मन वळवण्यासाठी प्रयत्न देखील केल्याचं कळालंय. शिवाय ओमराजेंनी स्वतःहून म्हटले की मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबद्दल काहीच बोललेलो नाहीये. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित झालाय की ओमराजे नेमके कुणाकडे आहेत, नेमके कुणाशी ते संलग्नित आहेत, ठाकरे सेनेशी का शिंदे सेनेशी. पण मजेशीर गोष्ट ही आहे की भाजपकडनं मुख्यमंत्री पदाची ऑफर एकनाथ शिंदेंना देण्यात आली आहे. पण अट एकच आहे, सगळा शिवसेना पक्ष हे 6 खासदार तुमच्याकडे आल्यानंतर आमच्या पक्षात म्हणजे भाजपमध्ये विलीन करा आणि तुम्हाला आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ. आता काय घडणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात याचं उत्तर कुठल्याही राजकीय विचारवंताकडं, राजकीय विश्लेषकाकडे नाहीये. कारण इथे पावला पावलाला
राजकीय गणितं बदलतायत. त्यामुळं नेमकं काय घडणार याचं उत्तर येण्यासाठी आता ओमराजे निंबाळकरांनी जो कॉमा टाकलाय ना, तो कॉमा काढून फुलस्टॉप टाकेपर्यंत या ऑपरेशन टायगरचं काही खरं नाही, हे चित्र समोर आलंय. पाहत रहा बिलालसह मी संदीप चव्हाण, LS मराठी, पुणे.